चला, थिअरी ऑफ कम्प्युटेशन्स तुम्ही जर इन सेम प्रिपेअर करत असाल तर युनिट 1 आणि युनिट 2 आपल्याला टीओसी साठी येईल. तर थिअरी ऑफ कम्प्युटेशन मध्ये कम्प्युटर आयटी, कॉम्प आयटी मॅक्सिमम सिलेबस हे सेम आहे कम्प्युटर साठी आणि आयटी साठी. तर युनिट फर्स्टला जर तुम्ही फोकस मारत असाल तर युनिट फर्स्ट मध्ये तुम्ही डीएफए चा कन्सेप्ट क्लिअर करा. डीएफए झाल्यानंतर एनएफए मध्ये जा. एनएफए आणि डीएफए हे दोघं कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर एनएफए टू डीएफए मध्ये जा. एनएफए टू डीएफए. नेक्स्ट एनएफए टू डीएफए ला और क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. एनएफए एप्सिलॉन टू डीएफए. त्याच्यानंतर आपण कंपॅरिझन बिटवीन एनएफए अँड डीएफए याच्यासाठी थिअरी क्वेश्चन पण येऊ शकतो. एनएफए आणि डीएफए कम्पेअर करा. हा थिअरी क्वेश्चन 2 मार्कला किंवा 3 मार्कला विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर मिली मशीन, त्याच्यानंतर मुरे मशीन, हे दोघं टॉपिक प्रिपेअर करा. मिली मशीन आणि मुरे मशीन त्यांचं इंटर कन्व्हर्जन मिरे टू मेली आणि मेली टू मुरे हा एक कन्सेप्ट विचारला जाऊ शकतो. जसं एनएफएचं तुम्ही डीएफए मध्ये कन्वर्ट करता, एनएफए एप्सिलॉनचा डीएफए मध्ये कन्वर्ट करतात, तसं मिली मशीनचं मुरे मशीन मध्ये आणि मुरे मशीनचं मिली मशीन मध्ये कन्वर्ट करायचंय. क्लिअर. प्रॉब्लेम्स एवढ्याच टॉपिकवर तुम्हाला विचारला जाईल. आणि हा डीएफए याच्यासाठी तुम्हाला मिनिमायझेशन ऑफ डीएफए हा एक कन्सेप्ट येऊ शकतो. मिनिमायझेशन ऑफ डीएफए हा एक कन्सेप्ट सुद्धा, याच्यावर सुद्धा क्वेश्चन दरवर्षी विचारले गेलेले आहेत. तर तो एक कन्सेप्ट या ठिकाणी बघायचा आहे. त्याच्यानंतर फर्स्ट युनिट मध्ये थिअरी विचारली तर एक्सप्लेन डीएफए, एक्सप्लेन एनएफए, एक्सप्लेन एनएफए विथ एप्सिलॉन, एक्सप्लेन मुरे मशीन, एक्सप्लेन मेली मशीन्स, कंपॅरिझन बिटवीन डीएफए आणि एनएफए, एफएसएम. त्याच्यानंतर एक्सप्लेन थिअरीचा जर क्वेश्चन आला तर स्पेल चेकरचा एक येऊ शकतो तुम्हाला. एफएसएम फॉर स्पेल चेकर. त्याच्यानंतर अजून एफएसएम फॉर वेंडिंग मशीन हे क्वेश्चन तुम्हाला थिअरीसाठी विचारले जाऊ शकता फर्स्ट युनिट मध्ये. एवढे टॉपिक जरी केले तरी तुम्हाला तुमचा एकही क्वेश्चन असा राहणार नाही की जो तुम्ही अटेम्प्ट करू शकत नाही. हा युनिट 1 चा भाग झाला. नेक्स्ट युनिट 2 मध्ये जाऊ आपण. सेकंड युनिट 2 आलं तुमचं रेग्युलर एक्सप्रेशन्स, आरई. रेग्युलर एक्सप्रेशन मधून ऑर्डेन्स थेरम करून ठेवा. 100% क्वेश्चन विचारला जाऊ शकतो ऑर्डेन्स थेरम वर. त्याच्यानंतर तुमचा पंपिंग लेमा, सेकंड टॉपिक आहे पंपिंग लेमा. हे दोघे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत युनिट 2 मध्ये. त्याच्यानंतर डायग्राम डिझाईन करू शकता तुम्ही. मीन्स एफए डिझाईन एफए. त्याच्यासाठी तुम्हाला स्टार ऑपरेटर दिला असेल, डॉट ऑपरेटर दिला असेल आणि प्लस ऑपरेटर दिला असेल. हे ऑपरेटर यूज करून तुम्ही फायनाईट ऑटोमेटा डिझाईन करू शकता. ओके. आणि फायनाईट ऑटोमेटावरून तुम्ही रेग्युलर एक्सप्रेशन करू शकता. म्हणजे एफए टू आरई आणि त्याला रिव्हर्स प्रोसेस करा आरई टू एफए. एवढे 3-4 टॉपिक जर तुम्ही सेकंड युनिट मधून केले तरी मोर दॅन सफिशियंट आहे. त्याच्यानंतर थिअरी मध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो क्लोजर प्रॉपर्टीज विचारलं जाऊ शकतो. ऍप्लिकेशन्स ऑफ रेग्युलर एक्सप्रेशन विचारलं जाऊ शकतो. ऑफ रेग्युलर एक्सप्रेशन एवढे टॉपिक तुम्ही करा. तुमचा पूर्ण पेपर, कसाही पेपर सेट झाला असेल तरी तुम्ही 30 आउट ऑफ 30 पेपर अटेम्प्ट करू शकता. क्लिअर. लॉजिकली विचार करायचा आणि त्याला पेपर सॉल्व्ह करायचा. कुठलाही क्वेश्चन टीओसी मध्ये 2दा रीड करायचा आणि त्याच्यानंतर त्याचं सोल्युशन द्यायचं. क्लिअर.